माझ्या समूहाचं नाव यशस्वी महिला स्वयंसेवक समूह. माझा समूह हा जलधारा महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे आणि माझा जलधारा ग्रामसंघ हा नमामि गंगे प्रभाग संघाला जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवडणुकी उमेद अभियानांतर्गत 2013-14 पासून सादलगाव येथे CRP म्हणून कार्यरत आहे. जेव्हा अभियान आपल्या गावामध्ये आलं त्यावेळेस माझं नुकतंच नवीन लग्न झालं होतं, पण त्यावेळेस मी मोलमजुरीचं काम करत होते. सगळ्यांना म्हणजे ऐकून विशेष वाटेल, 9 वर्ष ऊसतोडीचं काम केलं आणि ऊसतोडीचं काम करताच तालुका स्तरावरून बचत गटाचं काम करायला मिळते असं म्हणून ग्रामपंचायतमधून समजलं. तर त्यावेळेस घरून काही सपोर्ट नव्हता. मग मी म्हटलं माझं एवढं शिक्षण झालंय, माझं 12वी शिक्षण झालंय, तरी पण मला काहीतरी करू द्या मला, म्हणून मग प्रेरिका म्हणून मी काम करू लागले आणि प्रेरिका म्हणून काम केल्यानंतर पुन्हा मला CRP म्हणून काम करण्याची पण संधी मिळाली. प्रत्येक वेळेस पण मी शिकत गेले की उमेद अभियानाने एवढं शिकवलं की शिकत राहा, तुम्ही जेवढं शिकता तेवढं पुढं जा. आणि शिकत जाऊन मी खूप वेळा ट्रेनर म्हणून पण काम केलं. मी स्वतःच दुसऱ्या गावामध्ये जाऊन दुसऱ्या महिलांना फिनाईल, आयुर्वेदिक साबण वगैरे आणि हे पण शिकवते, हँडवॉश, फेसवॉश आणि रूम फ्रेशनर, अत्तर वगैरे शिकवते. ते पण मी काम करते आणि ह्यातूनच मला त्यामुळे बँक सखीचं ट्रेनिंग मिळालं आणि त्या बँक सखीमधून ट्रेनिंगमधून मी स्वतःचं आपल्या उमेद अंतर्गतच मी BC सखी म्हणून महाराष्ट्र बँकेची BC सखी म्हणून पण काम करते आणि BC सखी काम करत असतानाच आपल्या अभियानाच्या इकडनं मदत मिळून मला BC पॉईंट चालू करण्याचं सहकार्य भेटलं आणि मग बचत गटाच्या कर्जातून, CRPच्या कर्जातून मी स्वतःच आज आपल्या सेवा सत्कार केंद्र चालवते आणि त्यातून माझं स्वतःचं उत्पन्न 10-15 हजार रुपये मी उत्पन्न स्वतः करतो. त्यातून मग घरच्यांना मिस्टरांना ते काही काम नाही म्हणून CRPचं कर्ज काढून दिलं आणि म्हशीचा व्यवसाय चालू करून दिला. जे उमेद अभियानांतर्गतच माझ्या स्वतःच्या 4 ते 5 उपजीविका सुरू झाल्या आणि बचत गटामुळे झाले काय की महिला एक विश्वासाचं नातं तयार झाले, जेणेकरून माझं स्वतःचं ऑफिस आहे. महिलावर मग सकाळ संध्याकाळ महिला तिथं असतात. मनुष्यताई माझा हा प्रॉब्लेम आहे, मनुष्यताई माझा तो प्रॉब्लेम. म्हणजे बचत गटाच्या अंतर्गत बचत गटामुळे गावातले सगळे लोक, पुरुष लोक म्हणतात की ह्या बाईने आली कुठून काय माहिती वेळी, पण सगळ्या बाया हुशार करून ठेवल्या. म्हणजे हा त्यांचा डायलॉग ऐकायला मिळतो की मला माझा अभिमान वाटतो की मला की उमेद अभियानामुळे असं होईना पण महिला सक्षम झाली, स्वतः बँकेत जायला, स्वतः बँकेची व्यवहार करायला लागली. कुठलं हे पण स्वतःचं एवढं समाधान वाटतं की आपल्यामुळे आणि उमेद अभियानाच्या सहकार्यामुळे आज महिला इतकी पुढे गेली आणि स्वतःचं सक्षमीकरण आणि स्वतःचं तिला स्वतःचं महत्त्व कळू लागलं की आपण स्वतः काय करू शकतो किंवा आपल्याला पण हा अधिकार आहे. महिला घराच्या बाहेर पण पडत नव्हती आणि उमेद अभियानामुळे सक्सेस झाले आणि उमेद अभियानाचे मी खूप आभारी आहे आणि इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.